नमस्कार, मी श्रीकांत दादरकर आपणा सर्व रसिकांचं मनःपूर्वक स्वागत करतो. रंगनाथाचा रथोत्सव या शीर्षकांतर्गत आज सादर होत आहे संगीताचार्य रामकृष्ण बुवा वझे. ग्वाल्हेर घराण्याचे ख्यातकीर्त गायक आणि मराठी संगीत नाटकांचे संगीतकार म्हणजे संगीताचार्य रामकृष्ण बुवा वझे. त्यांची ध्रुपद, धमार, ख्याल, ठुमरी आदी गीत प्रकारांवर विलक्षण हुकमत होती. त्यांना लहानपणापासूनच संगीताचा नाद होता. कुणाचंही कशाचंही पाठबळ नाही अशा वाऱ्यावर सोडल्यासारख्या अवस्थेपासून संगीत शिक्षणास सुरुवात करून पुढे अफाट विद्या मिळवली. गवयांचे गवई अशी कीर्ती त्यांना मिळाली. संगीत शिक्षणासाठी त्यांनी अतोनात कष्ट उपसले. एकंदर 17 गुरु केले. त्यापैकी ग्वालियरचे इनायत हुसेन खां साहेब, निस्सार हुसेन खां साहेब, बळवंतराव भैया, अली हुसेन बीनकार यांच्याकडे त्यांचं प्रामुख्यानं शिक्षण झालं. गाण्याबरोबरच वझेबुवा तबला, सतार आणि व्हायोलिन ही वाद्य सुद्धा उत्तम वाजवत असत. ते जे वाद्य वाजवतील ते ऐकताना असं वाटे की जणू हेच वाद्य शिकले आहेत आणि या वाद्याचे ते वादक आहेत, इतकी त्यांची त्या वादनावर हुकमत होती. त्यांच्या बोलण्याचा आवाज बसकट होता, पण गाऊ लागले की प्रचंड मोठा दणदणीत आवाज. कॉन्क्रीटचा दिवाणखाना असला तरी बुडाखाली थरकाप जाणवे असं वर्णन ऐकिवात आहे. गाण्यांच्या मैफिलीत ते एकदम सुरुवात करत असत. आधी आलापी फार करत नसत. टिपेवर सुरुवात असेल तर धाडकन वरच्या सानेच सुरू. अत्यंत सुरेल, अमुक एक राग किंवा चीज माहीत नाही असं जवळजवळ नाहीच. तालाच्या खंडाप्रमाणे बढत करत सर्व प्रकारच्या ताना घेत कोणत्याही मात्रेच्या कितव्याही भागाला उठावण देऊन तेढे पण हिशोबाने फिरत असत. त्यांच्या तालाचा किंवा लयीचा अंदाज येणं एकंदर कठीण. तालाशी जणू लढाईच, पण तरीही रस पैदा होत असे हे विशेष. त्यांना तालज्ञ म्हणत असत. त्यांचा स्वभाव अस्सल चित्पावने कोकणस्थी आसोल्या नारळासारखा. कधी खळखळून हसत नसत, पण डोळ्यात आणि जीवनेत मिश्किलपणा अगदी दिसत असे. बोलणे तेढे पण अर्थ भरलेला, व्यवहाराला चोख आणि अत्यंत प्रेमळ. संगीत रंगभूमीवर आक्रमक, बुद्धीला आवाहन करणाऱ्या गायकीची परंपरा त्यांनीच निर्माण केली. ललित कलादर्श, बलवंत संगीत मंडळी ह्यांच्या नाटकांना त्यांनी संगीत दिलं. त्यापैकी राक्षसी महत्वाकांक्षा, शिक्का कट्यार, वधू परीक्षा, श्री, नेकजात मराठा, सज्जन, तुरुंगाच्या दारात, सोन्याचा कळस, रणदुंदुभी इत्यादी नाटकातील चाली विशेष गाजल्या. चांदणी केदार, जय जय बिलावल, नायकी मल्हार, जलधर केदार, जय मल्हार इत्यादी अप्रचलित राग त्यांनी नाटकात वापरले. हिराबाई पेडणेकरांच्या जागती ज्योत या नाटकाला दिलेलं संगीतही खूप गाजलं होतं. ललित कलादर्शचे संस्थापक केशवराव भोसले, बापूसाहेब पेंढारकर आणि भालचंद्र पेंढारकर या तिघांनाही वझेबुवांकडे गाण्याचं शिक्षण घेतात. गोव्यात तसेच महाराष्ट्रात दीनानाथ मंगेशकर, केसरबाई केरकर, कागलकर बुवा, तानीबाई, भास्कर बुवा जोशी, हरिभाऊ घांगरेकर,
गजानन बुवा जोशी, शिवराम बुवा वझे अशा पुढे नावारूपाला आलेल्या अनेक कलाकारांना वझे बुवांनी गायनाचे शिक्षण दिले. बुवांचे शिष्य पंडित भास्कर बुवा जोशी यांच्याकडून आपले गुरु रामकृष्ण बुवा वझे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ मिळालेल्या देणगीतून दरवर्षी गांधर्व महाविद्यालय पुणे यांच्यातर्फे 1995 पासून प्रतिभावंत गायक गायिकींना रामकृष्ण बुवा वझे हा पुरस्कार देण्यात येतो. बुवांच्या काही रेकॉर्ड्स उपलब्ध आहेत, पण त्या थकलेल्या आवाजातील. तरीही पण त्यांच्या संगीताचा जो कसदार बाज होता तो कसा होता हे मात्र अगदी निश्चित समजते.